सबस्क्राईब करा. आज या ठिकाणी उत्स्फूर्तपणे ओरोस या ठिकाणी हे आंदोलन छेडण्याचा प्रथम प्रयोग आम्ही सुरुवात केलेली आहे आणि मुख्यतः यामागचं उद्दिष्ट जे आहे बेचुकर सर यांच्या नेतृत्वाखाली सगळे आम्ही एकवटलो आहोत. इथे कोण नेता नाही आहे, परंतु शाळा वाचली पाहिजे हा महत्त्वाचा एक जो निर्णय आहे त्या दृष्टिकोनातून ही मंडळी सगळे एकत्र आलेली आहेत. प्रामुख्याने इथे विशेष करायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या ग्रामीण भागातल्या शाळा आहेत या प्रत्येक गावाची जी अस्मिता आहे त्या गावामध्ये त्या लोकांनी एक पै उभारून त्या शिक्षण संस्था उभारलेले आहेत आणि त्या संस्थांना छेद देण्याचं काम या ठिकाणी शासन करते असं मला वाटतं. मुलांना तर शिक्षण चांगल्या पद्धतीने मिळाले पाहिजे. भारतीय राज्यघटनेने जे काही अधिकार दिले अन्न वस्त्र निवारा दिलाय, पण त्याचबरोबर मूलभूत अशा प्रकारचं शिक्षण त्या प्रत्येक नागरिकाला मिळालं पाहिजे आणि तो अधिकार जर आम्हाला प्राप्त होत असेल तर त्याच्या विरोधात जाण्याचं काम या सगळ्या शिक्षण संस्था करत आहेत. विशेषतः आपण जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये आज हा काळ कशामुळे प्रकार निर्माण झाला आहे, उदरनिर्माण कमी का झाले की फॅमिली प्लॅनिंगमध्ये आपला सिंधुदुर्ग जिल्हा एक आहे. आज जर आपण 10वीचे रिझल्ट बघितले तर शिक्षण क्षेत्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा 1 नंबरवर आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आहे, म्हणून बुद्धिवंतांचा जिल्हा म्हणून हा ओळखला जातो आणि ह्या बुद्धिवंतांना नष्ट करण्याचं काम या जिल्ह्याच्या माध्यमातून होणार आहे असं मला वाटतं. ह्या संस्था चालवताना जे संस्था चालक आहे त्यांना सातत्याने अडचणी आल्या आहेत. विना अनुदानित असताना सुद्धा त्यांनी पदरमोड केलेली आहे आणि ही पदरमोड करत असताना ह्या शाळा त्यांनी जिवंत ठेवलेल्या आहेत. आणि विशेषतः मगाशी एक मुद्दा आला या ठिकाणी की सर्वसामान्यांची जी मुलं आहेत, गरिबांची मुलं आहेत, ती अशा पद्धतीने 10-10 किलोमीटर 20-20 किलोमीटर फी देऊन कधी शिक्षण घेऊ शकणार नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये ती शिक्षणापासून निश्चितपणे वंचित होऊ शकतील. आणि ह्या आता जो GR काढलाय तो GR जर रद्द केला नाही तर त्याचे दुर्गामी परिणाम या ठिकाणी शासनाला भोगावे लागतील असं मला वाटतं. माझं नाव कमलाकांत फुबत. संविधानमध्ये शैक्षणिक धोरण उभारलं गेलं आणि दुसऱ्या बाजूला हे ग्रामीण भागातील जे गरीब दलित उत्करू आहेत त्या सगळ्या शिक्षणापासून वंचित करणारा अशा प्रकारचा अतिशय लोकशाहीला घातक मारक आणि ग्रामीण भागातील ही जी शैक्षणिक सुविधा आहे ती नष्ट करणारा अशा प्रकारचा हा कायदा आहे. या ठिकाणी आपण पाहतोय मगाशी सुबल साहेब म्हणाले की या ठिकाणी सातत्याने कुटुंब नियोजन कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम क्रमांक. या ठिकाणी अशा प्रकारचे राष्ट्रीय उपक्रम भाग घेतलेल्या अशा या जिल्ह्याला डोंगरी भाग म्हणून असलेल्या या भागाला केवळ आणि केवळ या ठिकाणी अशा प्रकारचा शासनाच्या परिपत्रकाचा सर्वात जास्त तडाखा बसतो आहे. जे शैक्षणिक विभागामध्ये आज हा जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर आहे त्या जिल्ह्याला अशा प्रकारची अतिशय वाईट अवस्था या रूपाने होते आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा एक प्राथमिक स्तरावर संजयजी म्हणाले प्राथमिक स्तरावर हा या ठिकाणी लढा आहे. निश्चितपणे त्यांनी सांगितलं 26 जानेवारीला, पण या लढ्याचं आता स्वरूप एवढं वाढत चाललं आहे की ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये त्या दृष्टीने बैठका होत आहेत. कालच दाबोली म्हणल्या बैठकीला 350 ग्रामस्थ होते. आता गावागावामध्ये हे वातावरण होईल. बसामध्ये त्याप्रमाणे झालं. आपल्या या जिल्ह्यामधली सगळे या ठिकाणी कारण शैक्षणिक हा सगळ्यात महत्त्वाचा अशा प्रकारचा या लोकशाहीचा दुवा आहे आणि तो नष्ट करण्याचा अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी जर होत असेल, मला हेच समजत नाही की अशा प्रकारचे राज्यकर्ते अशा ही भूमिका का घेत नाही. कारण म्हणजे तात्काळ त्यांनी रद्द केलं पाहिजे. कोण अधिकारी असे आहेत की जे अधिकारी अशा प्रकारचा या राज्याला मारक अशा प्रकारचा निर्णय घेत आहेत. आणि म्हणून या विरुद्धचे हे आंदोलन निश्चितपणे नजीकच्या काळात या संपूर्ण जिल्हा पेठेल आणि सिंधुदुर्ग जिल्हा नेहमीच लिडिंग करतो, नेतृत्व करतो आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुद्धा हा लढा उभा राहील आणि या लढ्यामध्ये निश्चितपणे आपलं यश होईल. कारण हे सगळेजण या आपल्या स्वतःच्या खर्चाने विचाराने प्रेरणेने आलेले आहेत आणि हे स्वतः सातत्याने अतिशय एकजुटीने या पुढचा लढा यशस्वी करतील. ही काही सुरुवात केलेली आहे की शाळा वाचल्या पाहिजे, शाळा वाचवा, शिक्षण वाचवा. आज जर शिक्षण नाही वाचलं तर तळागाळातला सर्वसामान्य विद्यार्थी कुठेतरी भरडला जाईल आणि शिक्षणापासून तो वंचित राहू शकतो. आज सरकारमध्ये असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आमच्या स्तरावर ज्या काही गोष्टी करायच्या ज्या
पत्रव्यवहार करायचा आहे तो आम्ही केलेलाच आहे, पण तळागाळात ही चळवळ सुरू होणं गरजेचं आहे. कारण मी प्राध्यापक म्हणून रिसर्चर म्हणून काम केलं. मुंबईमध्ये 10 वर्ष विद्यार्थी चळवळीतून माझी सुरुवात झालेली आहे आणि मंत्रालयावर असेल, विधान भवनाच्या समोर आम्ही अनेक अशी आंदोलनं केलेली आहेत की ज्या ठिकाणी रात्रशाळा वाचल्या पाहिजेत, तिथलं शिक्षण व्यवस्था टिकली पाहिजे. तर रात्रशाळेमध्ये शिकणारा हा विद्यार्थी सर्वसामान्य गटातून येतो, दिवसभर कुठेतरी काम करतो आणि रात्री तो आपलं शिक्षण घेत असतो. मात्र आज आपल्याकडे ही परिस्थिती निर्माण झाली आहे की आपल्या गावातील तळागाळातला सर्वसामान्य बहुजन विद्यार्थी हा कुठेतरी भरडला जातोय आणि ह्याच्यासाठी शाळा वाचणं हे गरजेचं आहे. त्यामुळे सरांनी जी काही सुरुवात केलेली आहे याचा सगळ्या गोष्टींसाठी मी तर समर्थन देतो आणि मांडकुले हायस्कूल या शिक्षण संस्थेच्या वतीने एक अध्यक्षाच्या नात्याने मी सांगतो की आम्ही तुमच्या सोबत आहोत. कुठेतरी हा आवाज मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत आपण पोचू आणि शाळा वाचल्या पाहिजेत. ह्याच्यासाठी ह्याच्या पुढे जर शासनाने जो GR काढलेला आहे तो जर मागे नाही घेतला तर याच्या पुढे आमची आक्रमक भूमिका असेल. धन्यवाद. शिक्षणाचा हक्क शाळा वाचवा, शिक्षण वाचवा, शाळा वाचवा, शिक्षण वाचवा, शाळा वाचवा, शिक्षण वाचवा, शाळा टिकवा, शिक्षण गाव वाचवा, शाळा टिकवा, शाळा वाचवा, शाळा टिकवा, शाळा वाचवा. आले ते मला म्हणाले मी कधी बोललो नाही पण मला या ठिकाणी बोलायचं आहे. लक्षात घ्या, मी कधी बोललो नाही पण मला या ठिकाणी बोलायचं आहे. हे जेव्हा एखादा युवक सांगतो, असा तरुण जेव्हा सांगतो आजच्या काळामध्ये या विचित्र परिस्थितीमध्ये, तेव्हा फार काहीतरी आपण करू शकतो हे लक्षात घ्या. म्हणजे ही साधी गोष्ट नाहीये. या ठिकाणी ओरोसच्या ठिकाणी या ठिकाणी येऊन एखादा युवक सांगतो पालक म्हणून मला बोलायचं, मला बोलायचंय आणि कसंही बोला जे इथे आहे ते बोला, हे फार महत्वाचं आहे मी मानतो. त्यामुळे सर्वांनी माझी विनंती हात जोडून तुम्हाला, आपण स्वतःसाठी आलेलो आहोत, लक्षात घ्या, दुसऱ्या कोणासाठी नाही. आम्ही जाऊन येतो, आम्ही केवळ निमित्त मात्र आहोत. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही जाऊन येतो, हे सर्व जे आहे त्याचे सुपूर्द करतो जेणेकरून प्रशासनिक काम त्यांचं चालू होईल. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, इथे असणारं प्रत्येक क्षण हा चित्रित होऊन त्यांच्यापर्यंत जातो. एव्हा ते गेलेलं आहे हेही तुम्हाला सांगतो. इथे प्रशासनाचे, इथे CBIचे अधिकारी आहेत, इथे पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत, इथे जिल्हाधिकारी प्रशासनाचे अधिकारी आहेत, साध्या वेशामध्ये आहेत. तुमचं आमचं प्रत्येक हालचाल ते टिपतात. तुमच्या आमच्या इंटरनलच्या काही गोष्टी आहेत, त्यामुळे या नाही इकडे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या जातात. तेव्हा प्रत्येकानं याचं गांभीर्य पाळा. तर आपल्याला फार मोठं कधीही न झालेलं अशा प्रकारचं आंदोलन करायचं हे लक्षात ठेवा. आपण फक्त 50 जणांचं, तर एक मिनिट, 50 जणांचं आम्ही ठरवलं होतं 50 जणांचंच आपण आंदोलन करू, फक्त 50 जणांचं. आता किती जण झाले ते तुम्हीच मोजा. कमी 200 लोक झाले नाही, 150-200 असतील. बरं, कागद सही कोणी केली नाही असं कोण आहे तर हात वर करा प्लीज. सही कोणी केली नाही, का केली नाही? कागद नाही मिळाला. कुठे तिसरे कागद, समोर कागद बघा आधी, इव्हन जायच्या अगोदर कागद घ्या. सही ज्यांनी नाही केली त्यांनी सही करा आणि कृपया बसून घ्या. आणि जे इथे कोणी नेता नाही, कोणीच नाही, आम्ही केवळ निमित्त मात्र माध्यम आहोत. तेव्हा आता सुदर्शन आमचा युवक बोलेल, तरी बोलतोय अरे तुरी बोलतो तेव्हा अधिक आपुलकी असते असं मला वाटतं. आपण आपल्या पोराला तेच म्हणतो ना. त्यामुळे तुमच्यापैकी सुद्धा ज्यांना बोलायचं आहे त्यांचे बोला. महत्वाची गोष्ट, 150 जणांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. त्या 150 जणांच्या जेवणाचे पैसे कोणी कंत्राटदारांनी दिलेले नाहीये. लक्षात घ्या मी काय सांगतो ते. कुणाकडून देणगी घेतलेली नाहीये. ते तुमच्या आमच्या माझ्या शिलेदारांच्या, माझ्या सोबत्यांच्या शिक्षण चळवळीमध्ये काम करणारे आमचे जे कोण सहकारी मित्र आहेत, आमचे शिक्षक जे आहेत, त्यांनी स्वतः कंट्रीब्यूट करून दिलेले आहेत पैसे आहेत. लक्षात घ्या, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. त्या हेतून कोणीही अन्न टाकून जायचं नाही. त्या ठिकाणी जेवल्याशिवाय कोणी जायचं नाही. तिथे आपली छोट्याखानी सभा होईल. पुढची जी रणनीती आहे ती अगदी अर्ध्या तासाची सभा, अर्ध्या तासात तुम्हाला मोकळं करणार, काही काळजी करू नका. ओके, सबन दिवस लागला तरी चालेल. सबन दिवस लागला इथे आमची ताकद आहे. कोणाला यायची आहे का? तुमच्यापैकी इच्छा कोणाची आहे का येण्याची? ओके, जायचं आम्ही. हो, थँक्यू. सभा